आणि वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची 18 तास ईडी चौकशी झाली। काल सकाळी 7 वाजल्यापासून मध्यरात्री 2 पर्यंत त्यांची चौकशी सुरू होती। वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारती प्रकरणी ईडीने छापेमारी केली। ईडी अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र, हार्ड डिस्क आणि काही डेटाही गोळा केला। वसई विरारच्या माजी आयुक्तांच्या घरावरच्या छाप्यामध्ये 1,03,00,000ची रोकड जप्त करण्यात आली। आयुक्तपदावरून निवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीने ही धाड टाकली। आणि ईडीकडून माजी आयुक्त अनिल पवार यांच्या नाशिकच्या जागेची पाहणी करण्यात आली। काल पथकाने पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या अनिल पवार यांच्या या प्लॉटची पाहणी केली। ईडीने कागदोपत्री केलेली अनिल पवार यांच्या नाशिकच्या प्लॉटची कागदोपत्री त्यांनी जप्ती केलेली आहे। पाथर्डी परिसरामध्ये पांडवलेणीच्या निसर्गरम्य ठिकाणी अनिल पवार यांचा 444 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे। अनिल पवार यांनी कायद्याची पळवाट शोधत हा प्लॉट आपल्या नावे केला। पवार यांच्या सटाणा इथल्या मालमत्तेची सुद्धा ईडीकडून चौकशी झाली आहे। आणि ईडीच्या छाप्यामध्ये काय काय सापडलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊ। आयुक्तपदावरून निवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीने धाड टाकली। अनिल कुमार पवारांची 18 तास चौकशी झाली। नाशिकच्या घरातून 1,03,00,000ची रोकड जप्त करण्यात आली। काही कागदपत्र, हार्ड डिस्कही ताब्यात घेण्यात आले। नाशिकच्या पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या 444 स्क्वेअर मीटरचा प्लॉट हा कागदोपत्री ईडीने जप्त केलेला आहे। आणि ईडीच्या छाप्यामध्ये ईडीने जे छापे टाकलेले होते त्या छाप्यांचे धागे दोरे आता दादा भुसे यांच्यापर्यंत जाऊ शकतात। संजय राऊतांनी असा आरोप केलाय कारण त्यांच्या नियुक्तीसाठी दादा भुसेंचा आग्रह होता असा संजय राऊतांचा आरोप आहे। तर अनिल पवार हे माझे नातेवाईक आहेत अशी कबुली दादा भुसे यांनी दिली आहे। सीएम असताना उद्धव ठाकरेंकडूनच अनिल पवारांची नियुक्ती झाली असं दादा भुसेंनी राऊतांना प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावले आहेत। वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीनं बसवण्यात आलं। आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे। अनिल पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, ही वस्तुस्थिती आहे, ते मी काही नाकारत नाही। परंतु मी त्यांचं मुलाखत पाहिल्याच्या नंतर किंवा आपल्या पत्रकार मित्रांनी असं सांगितलं की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदय असताना त्यांच्याकडून त्यांचं पोस्टिंग मी करून घेतलं की माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांची पोस्टिंग त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या आरोपामध्ये काही फारसं तथ्य नाही।